हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आज आपण पार्टिशन व्हॅल्यू जे आपण काल बघितलेलं त्याचं पुढचं उदाहरण बघणार आहे. ते म्हणजे ग्रुप डाटामध्ये पार्टिशन व्हॅल्यूज कशा काढायच्या. ठीक आहे, 11th इकॉनॉमिक्स आपण बघत आहे, तसा स्टॅटिस्टिक्सचा विषय आहे, पण इकॉनॉमिक्समध्ये थोडा सिलेबस आहे. तर हे उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळेल. तर हा डाटा मी लिहून घेतला बघा. तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप डाटामध्ये तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा तर ही इन्व्हेस्टमेंट रुपीज इन लॅक्स आहे. 0 to 10 lakhs, 10 to 20, 20 to 30 lakhs, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 lakhs. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये नंबर ऑफ फर्म्स किती आहेत, म्हणजे ज्यांची एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. 0 to 10 मध्ये 5, 10 to 20 मध्ये 10, 20 to 30 मध्ये 25 अँड लाईकवाईज. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागणार आहे की हा जो डाटा आहे तो तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये काढायला पाहिजे. मी इथं काढलाय. ठीक आहे, 0 to 10, 5, 10 to 20, 10 वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मी त्या डाटाची काय केली, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, की त्या ग्रुपपर्यंत त्या ग्रुपचा जो अप्पर क्लास लिमिट आहे, म्हणजे या 0 to 10 मध्ये अप्पर क्लास लिमिट कुठले आहेत, 10. तिथंपर्यंत किती फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या कॅटेगरी पर्यंत किती, मागून पासून त्या कॅटेगरीच्या अप्पर लिमिट पर्यंत किती फ्रिक्वेन्सी होती. तर ही नंबर ऑफ फॉर्म्स म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे त्याची. ठीक आहे, तर 5 होते. 10 पर्यंत 5 फॉर्म्स आहेत. त्यानंतर 10 to 20 या ग्रुपमध्ये 20 हे अप्पर क्लास लिमिट आहे. तिथंपर्यंत किती फर्म्स आहेत, तर 20 पर्यंत तुमच्या या 5 आणि या क्लासमधल्या 10. समजतंय का बघा. या 5 आधीच्या आहेतच, 20 पेक्षा खाली, तर या 5 पर्यंत ना 0 to 10 पण 20 पेक्षा खाली येते. मग या 5 आणि या 10 म्हणजे 15 फर्म टोटल आले. म्हणजे हे जी आणि मागच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची तुम्हाला टोटल करायचे. सिमिलरली 20 to 30 म्हणजे 30 या क्लासपर्यंत काय सिच्युएशन आहे, तर 30 हे अप्पर क्लास लिमिट पर्यंत तुमच्या टोटल किती फर्म्स आहेत, तर आधीच्या या 15. ठीक आहे, 5 आणि 10 15 आधीची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मागच्या क्लासची, प्लस या क्लासची फ्रिक्वेन्सी 25. म्हणजे 25 प्लस 15 40 फर्म्स आहेत. 40 पर्यंत 30 to 40 क्लास पर्यंत किती आहेत, मागच्या क्लासची 40 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्लस या क्लासची 30, 70 फर्म्स आहेत. असं करत करत आपण शेवटच्या क्लासपर्यंत गेलो की काय होते, 60 पर्यंत, म्हणजे सगळ्यात वरचा टॉपचा जो क्लास आहे 50 ते 60, त्याच्या 60 या अप्पर लिमिट पर्यंत तुम्हाला सगळी फ्रिक्वेन्सी, टोटल फ्रिक्वेन्सी, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी मिळणार. ती म्हणजे इथं झाली 100. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या फ्रिक्वेन्सी टोटल जर तुम्ही काढली इथं, ठीक आहे, मी इथं टोटल काढतो, ती 100च आहे. ठीक आहे, ही सगळी टोटल 100च आहे. मग इथं शेवटपर्यंत तुम्हाला 100 मिळेल. ठीक आहे, जर 100 शेवटपर्यंत मिळालं तर तुमचं काय, टॅली आहे डाटा. ठीक आहे, तर ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की बघायचं आहे की त्यांनी काय सांगितलंय काढायला आपल्याला, की P15 काढायला सांगितले, म्हणजे पर्सेंटाईल 15 काढायला सांगितले. ओके, तर पर्सेंटाईल 15 या पूर्ण डाटामध्ये कुठं असणार आहे. पर्सेंटाईल 15 म्हणजे काय, पहिल्यांदा तर आपण कालचं जे केलं ते बघूया. पर्सेंटाईल 15 म्हणजे एन डिवायडेड बाय, कालच्या डाटामध्ये आपण काय बघितलं, जिथं ग्रुप नव्हते तिथं n+1 करायचो आपण. आता जिथं ग्रुप्स आहेत ना तिथं n+1 करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही n भागिले पर्सेंटाईल असल्यामुळे 100 करू शकताय. मल्टिप्लाइड बाय किती पर्सेंटाईल, 15th पर्सेंटाईल, 15th. ठीक आहे, त्यामुळे n भागिले 100 गुणिले 15th टर्म तुमची झाली. ओके, तर हे झालं. मग 15 टर्म आहे. मग आता ह्याच्यामध्ये एन किती आहे तुमचं टोटल. ठीक आहे, एन आहे, एन म्हणजे समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी, ही झाली 100. मग 100 डिवाइड बाय 100 इंटू 15 म्हणजे तुमची 15thच टर्म आहे. म्हणजे 15th टर्म तुमची जी पण असेल ती तुमची पर्सेंटाईल 15 आहे. राईट. मग ही पोझिशन सापडली आपल्याला. 15 टर्म आता काढूया आपण. 15 टर्म कशी काढणार, यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की या पूर्ण डाटामध्ये पहिल्या 5 टर्म 0 to 10 मध्ये आहेत. पुढच्या पहिल्या 15 टर्म तुमच्या 10 ते 20 मध्ये आहेत. पुढच्या आणि जसं की 40 टर्म पहिल्या ज्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीकडे बघाय तुम्हाला, 40 टर्म तुमच्या 30 पर्यंत आहेत. 0 to 30 मधले पर्यंत 40 टर्म आहेत. तर आता ही 15वी टर्म कुठं असणार आहे, मग ही तुम्हाला दिसते की 10 ते 20 या क्लासमध्ये आहे. कारण 0 to 10 पर्यंत 5 टर्म्स आहेत आणि 10 ते 20 पर्यंत 15 टर्म्स आहेत. मग त्याला मॅथमॅटिकली कसं काढणार आपण, की 15वी टर्म कुठली आहे. ठीक आहे, कारण 10 ते 20 मध्ये तर कुठला पण आकडा असू शकतोय ना तो. मग तो आकडा कुठला हे काढायचा आपल्याला आता. तर ते कसं काढणार आपण, पहिल्यांदा तर या 10 ते 20 या ग्रुपमध्ये तुमची 15 पर्सेंटाईल आहे हे तुम्हाला माहित आहे. पहिल्यांदा याला मार्क करून घ्या. ठीक आहे, 10 ते 20 मध्ये 15 पर्सेंटाईल आहे. त्या क्लासची लोअर लिमिट म्हणजे L1 ही घ्यायची तुम्हाला, प्लस पुढं काय करायचंय, त्या जी पण तुमची पोझिशन होती म्हणजे n भागिले 100 इंटू 15, कारण 15 पर्सेंटाईल आहे, मायनस
क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास, म्हणजे ज्या क्लासमध्ये 15% आहे त्याच्या प्रिव्हियस क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, त्याला CF म्हणा. ठीक आहे, CF डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास इन विच युअर 15% लाईज, म्हणजे या 10 ते 20 या क्लासची फ्रिक्वेन्सी न डिवाइड करायचं आपण, मल्टिप्लाइड बाय क्लास विड्थ. क्लास विड्थला काय काय ठिकाणी H म्हणतात, काय काय ठिकाणी I म्हणतात. हे नॉमेनक्लेचर वेगळे असू शकतात पण ओव्हरऑल सेम अर्थ आहे सगळ्यांचा. ठीक आहे, मग इथं मी I म्हणतो म्हणजे क्लास विड्थ, म्हणजे 10 ते 20 या क्लासची रेंज काय आहे, तर 20 वजा 10 आहे. ठीक आहे, तर मग आता व्हॅल्यू पुटअप करूया आपण. L1 म्हणजे काय येणार, 10चं लोअर लिमिट किती आहे, 10 ते 20 क्लासचा लोअर लिमिट 10. त्यानंतर N/100 म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी किती, 100/100 गुणिले 15 म्हणजे 15 देते. 100/100 गुणिले 15 म्हणजे 15 झालं. वजा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे प्रिव्हियस क्लासची, ती आहे 5. ओके, हे झालं. आता डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी करा. फ्रिक्वेन्सी ऑफ विच क्लास, तर त्या क्लासचीच फ्रिक्वेन्सी ती म्हणजे 10, मल्टिप्लाइड बाय तुमच्या त्या क्लासची विड्थ म्हणजे रेंज, 20 वजा 10 ती म्हणजे 10. ठीक आहे, 20 वजा 10 म्हणजे 10. ओके, आता याला कॅल्क्युलेट करूया. 10 प्लस 15 वजा 5 म्हणजे 15 वजा 5. ठीक आहे, भागिले परत 10 येणार गुणिले 10, हे झालं. आता 10 प्लस हे 10. ठीक आहे, म्हणजे तुमची 15% कुठली आहे, ती म्हणजे 20 आली. ठीक आहे, पर्सेंटाईल 15 म्हणजे 20 हे राईट आन्सर आहे, तुमचं उत्तर आहे 20. ठीक आहे, 15% म्हणजे 20. ओके, आता अजून एक अँगल समजवण्यासाठी आपण काय करूया, आपण डिसाईल कॅल्क्युलेट करूया कुठला तरी. लेटेस्ट आपण कॅल्क्युलेट काय करूया की डिसाईल 8 म्हणजे D8 कॅल्क्युलेट करूया. मग D8 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा बघायला पाहिजे कुठली टर्म आहे. तर N डिवायडेड बाय, ठीक आहे, ग्रुप डाटा असल्यामुळे प्लस 1 करायची गरज नाही, डिवायडेड बाय 10, कारण 10 डिसाईल असतात. मल्टिप्लाय बाय तुम्हाला कुठला डिसाईड पाहिजे, तुम्हाला पाहिजे 8वा डिसाईल. तर N/8 इंटू 8, N/10 इंटू 8th टर्म म्हणजे 10, 100. N म्हणजे 100 भागिले 10 गुणिले 8 म्हणजे 80. 80th टर्म म्हणजे तुमचा डिसाईल 8 आहे. ओके, मग 18th टर्म कशी करणार, 18th टर्म म्हणजे L+1 प्लस, म्हणजे 80th टर्म कुठल्या, पहिल्यांदा तर कुठल्या क्लासमध्ये आहे ते बघा. तर 18th टर्म कुठल्या क्लासमध्ये आहे, इथं दिसतंय तुम्हाला की 30 ते 40 या क्लासपर्यंत क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुमची 70 आहे. 40 ते 50 या क्लासपर्यंत 90 आहे. ठीक आहे, म्हणजे 70च्या पुढं 90च्या मध्ये येते ना 80, म्हणजे याचा अर्थ काय, 40 ते 50 पैकी कुठली तरी टर्म आहे ती 80th डिसाईल आहे, म्हणजे 80th पार्ट आहे त्या डाटाचा. मग 40 ते 50 हा तुमचा काय आहे, हा क्लास तुमचा हा डिसाईल वाला क्लास आहे, D8चा क्लास आहे. ठीक आहे, D8चा क्लास आहे. ओके, ते D8 नाही, D8चा क्लास आहे तो. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये पुढे या. L1 त्या क्लासची लोअर लिमिट. ठीक आहे, 40 ते 50 ची लोअर लिमिट 40. ठीक आहे, त्यानंतर सेम की N/10 इंटू 8. ठीक आहे, जे 80च येणार आहे, मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिव्हियस टू द डिसाईल क्लास. म्हणजे 40-50च्या आधीचा क्लास कुठला, 30 ते 40, त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय 70. म्हणजे इथं फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून देतो, नंतर व्हॅल्यू पुटअप करतो मी. ठीक आहे, एक सेकंड. डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास मल्टिप्लाइड बाय I. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता बघा, ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नये म्हणून एक लाईन मारतो इथून मी. ठीक आहे, ओके. आता L1 काय होतं, 40 ते 50 होता ना डिसाईल क्लास, मग L1 म्हणजे 40 प्लस N/10 इंटू 8 म्हणजे 100. N म्हणजे 100 आहे, आठवते ना, 100 भागिले 10 गुणिले 8 म्हणजे किती, 80. ठीक आहे, म्हणजे ही 80th टर्म जी आहे तीच व्हॅल्यू इथे येणार, 80 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे तुमची मागच्या क्लासची, डिसाईल क्लासच्या मागच्या क्लासची, म्हणजे 30 ते 40 या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 70 आहे, मग 70. ठीक आहे, डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास, कुठला क्लास, डिसाईल क्लास, त्या 40 ते 50 या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, 20 आहे. ठीक आहे, 20. ओके, 20 आहे, 20 मल्टिप्लाइड बाय I म्हणजे क्लास विड्थ, ती म्हणजे 40 ते 50 ची पण 10च आहे. ओके, आता बघा, 40 अधिक 10
भागिले 20 गुणिले 10 म्हणजे 10 2 2 5 म्हणजे 45 ही तुमची काय आहे, ही तुमची आहे डिसाईल 8. 45 हा नंबर तुमचा डिसाईल 8 आहे. टर्म कुठली होती ती 80th टर्म होती, पोझिशन त्याची 80th टर्म होती, नंबर कुठला आहे 45. तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप डाटामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून अवघड कन्सेप्टवर मी व्हिडिओ बनवणार आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.